चला तर तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मी पाव चमचा मोहरी टाकणार आहे. मोहरी छान तडतडायला लागली. कच्चे छान झाले. आता असा आपण पावर मीडियम करावं. मीडियम आचेवर कांदा छान हलका लाल होऊ द्यायचा. खूप लाल नको, तर हलका मीडियम लाल. याचा कलर चेंज झाला की मग याच्यामध्ये आलं लसूण टाकायचं. हलकं याला चालवत राहा. असं फिरवायचं जेणेकरून तो कांदा सगळीकडून शिजला जाईल. आता कांदा हलका लाल व्हायला लागलेला छान. आता हा हलका लाल झाला. याच्यामध्ये आलं लसूणचं पेस्ट घालू. याच्यात आलं लसूणचं पेस्ट घातलं. आलं लसूण छान मिक्स करून घ्यायचं. आता छान असं व्हायला लागलेलं आणि सुगंध पण यायला लागलेला आहे. त्याला फ्लेवर कस्तुरी मेथीचा खूप छान येतो या भाजीला. तर कस्तुरी मेथी आवर्जून टाका. आता हे छान व्हायला लागलेलं आहे. पाच मिनिटं झालेले आहे. छान झालं. आणि शिजवताना लो मिडियम फ्लेमवरच शिजवायचं. आता फ्लेम कमी करायचं. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मिरची पावडर घालायचं. लाल तिखट घाला 1 चमचा तुमच्या चवीनुसार. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढं. मी याच्यात 1.5 चमचा तिखट घातलेलं आहे. त्याच्यानंतर पाव चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घालतो. हा मटण मसाला आहे, तर याच्यात मटण मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही मसाला घालू शकता, पण हे मटण मसाल्याने खूप छान भाजी लागत असते. त्याच्यानंतर अर्धा चमचा मी धनेपूड टाकत आहे. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 5 मिनिटं हे तिखट तेलामध्ये छान होऊ द्यायचं. फक्त लक्ष ठेवा की ते करपायला नको. त्याला एकदम लो फ्लेमवरच तिखट 5 मिनिटं लाल तिखट जे असतं त्याचं फ्लेवर एक मिक्स व्हायला पाहिजे. म्हणून त्याला थोडं तेलात झालं की चांगलं लागतं. नाहीतर भाजी काय होतं की भाजी चिराडायला लागतं तर तिखट बरोबर व्यवस्थित तेलात नाही झालं तर. म्हणून त्याला तेलात छान मिक्स होऊ द्यायचं आणि 5 मिनिटं शिजू द्यायचं त्याला. आता तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये एक चमचा मीठ घाला. तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं. आता मीठ घालून त्याला परत मिक्स करून घ्या छान. अशा पद्धतीने मिक्स करा. हे झाले. आता आपण याच्यात टोमॅटो सोडणार आहे. याच्यात टोमॅटो टाकलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे.
आता टोमॅटो छान शिजू द्यायचं. टोमॅटो गळायला लागला की लक्षात ठेवायचं. टोमॅटो होईपर्यंत त्याला 2 मिनिटं असंच तेलात द्यायचं. बघा आता आपला मसाला छान शिजलेला आहे. टमाटर पण गळले त्यातले. आता याच्यामध्ये आपण पाव चमचा पाणी घालणार आहे, म्हणजे मसाला छान पाण्यामध्ये थोडा शिजेल. पाव चमचा मी पाणी घातलेलं आहे. आता याला तेल सुटेपर्यंत हा मसाला हलकासा होऊ द्यायचा आहे. 2 मिनिटात हा मसाला तेल सोडायला लागेल. तुम्ही नक्की एकदा ही भाजी बनवून बघा शेंगदाण्याची. व्हिडिओमध्ये थोडा अंधार पडत असेल कारण सूर्यप्रकाश इकडनं येतं तर. आता हे तेल सोडायला लागलेलं आहे. याचा अर्थ आपला मसाला हा पूर्ण छान शिजलेला आहे. बघा छान शिजलेला आहे मसाला. आता तेल सोडल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. बघा मी यात शेंगदाण्याचं कूट घालते आहे. आता याच्यामध्ये त्याला छान मिक्स करायचं. आता हे शेंगदाण्याचं कूट जे आहे त्या मसाल्यामध्ये 5 मिनिटं छान होऊ द्यायचं आहे. कारण याने जर शेंगदाण्यांमध्ये हलकासा कच्चापणा असेल तर तो शिजून येईल आणि भाजीला पण छान चव येईल. घरात काही भाजीचं नसेल तर मग ही भाजी नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. हे फक्त मिक्स झाले. आता याला आपण 5 मिनिटं असंच होऊ द्यायचं आहे, म्हणजे मसाला पूर्ण शेंगदाण्याचं कूट भाजला जाईल. परत एकदा आपला मसाला छान असा शिजला आणि या मसाल्याने तेल सोडणं सुरू केलेलं आहे. आता याच्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहे. तुम्हाला भाजी जेवढी पातळ पाहिजे असेल तेवढी पातळ करू शकता की घट्ट करू शकता. आणि मी याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी सोडणार आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी सोडलं. याला छान असं मिक्स करू द्यायचं आता आणि याला छान उकड येऊ द्यायची. आता बघा याचा कलर चेंज झाला, ही पांढरी झाली कारण शेंगदाण्याची भाजी ही पांढरी होते. त्याच्यानंतर शिजल्यानंतर अजून सुंदर कलर येतं. अशा प्रकारे ही शेंगदाण्याची भाजी आपली तयार होत आहे. बघा पाणी टाकलंय. नमस्कार, आज मी शेंगदाण्याची चटणी करणार आहे. आपली भाजी छान उकडायला लागलेली आहे. आता मीडियम आंच करायचं, एकदम लो फ्लेम करायचं आहे. आणि ही भाजी आपली पूर्ण रेडी झालेली आहे. आता बघा ही घट्ट झालेली आहे छान. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर घातलेलं आहे मी. आणि आता कोथिंबीर टाकल्यानंतर याला 2 मिनिटं होऊ देणार आहे, कारण कोथिंबीर याच्यामध्ये शिजली की असं चव छान येते भाजीला. अशा प्रकारे ही माझी शेंगदाण्याची भाजी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशी शेंगदाण्याची भाजी छान चटपटीत खात राहा, हसत राहा, खुश राहा. चला तर मला आता प्लेटिंग करायची वेळ आलेली आहे आणि आता जेवायला बसणार आहेत घरी सगळेजण. तर एकदा नक्की टेस्ट करून बघा तुम्ही भाजी. बाय. भेटूया नक्कीच दुसऱ्या रेसिपीमध्ये.